शिशेर उर्गे यांना जेव्हा जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचं अध्यक्ष करायचं होतं तेव्हा शैलेश लाहोटी स्पर्धेत होते. यांना म्हणजे ती रसिकेच त्या काळात शैलेश लाहोटीनं करायचं का शिशिर उर्गेला, आणि शिशिर उर्गे झाले. शैलेश लाहोटी रुसले आणि मग अनेक निवडणुका त्याची किंमत मला किती मोजावी लागली. ते रुसले की लगेच सोडून म्हणजे पक्षच सोडला. ते कदाचित माहिती नाही तुम्हाला की, आणि शिक्षण लोक असं म्हणतात की लातूरमध्ये किमान म्हणजे जे आता सत्ता पक्षामध्ये आहे त्यांना सुद्धा नेते काँग्रेसलाच पुरवावे लागतात असं तुमचं म्हणणं आहे की नाही? ते काँग्रेसला पुरवावे लागतात असं त्यांनी म्हणजे त्याचा शब्दार्थ काय आहे तो जरा कळाला, त्याला कळाला, त्याला कळाला नाही तरी बाबा त्यांना समजून सांगते. नाही ते कसं आहे, तुमच्या त्या वाक्याची अनेक जण जर प्रेरणा घेत बसले म्हणजे त्याचा शब्दार्थ काय आहे तो जरा समजून सांगा सगळ्यांना. हे शिशेर अप्पाचं असं म्हणणं होतं, जो पक्ष काश्मीरपासून कन्याकुमारीमध्ये आता सक्रिय आहे वगैरे आपण ऐकतो, त्या पक्षाला त्यांच्या मूळ विचाराचा माणूस निवडणुका लढवायला सुद्धा आणि पक्ष संघटना वाढवायला सुद्धा मिळत नाही, ही शोकांतिक आहे असं त्यांचं. आणि हे खरं आहे. त्यामुळं खरं म्हणजे अनेक निवडणुकांना आपण सामोरं गेलेले आहोत. आणि माझं काय आपल्या तिथं जे अनेक महानगरपालिकेच्याही निवडणुका ज्यांनी लढवल्या तुमच्याही समोरचे उभे राहतात ते कधी काळी तुमच्याबरोबरच कार्यरत होते पक्षामध्ये, आणि आता तिथं जागा नाही म्हणून ते तिकडे गेलेले आहेत. अशी ही परिस्थिती होते. आणि ती काही माझ्याच बाबतीत आहे असं नाही, तुमच्याही बाबतीमध्ये ते अनेक वेळा घडलेलं आहे. त्यामुळे या सगळ्याची आपल्याला तयारी करून पुढे चालावं.